आपलं सगळ्यांच्या हातामध्ये आलंय. त्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी वन बिकॉज फूड गिव्स अवर बॉडी द न्यूट्रियंट्स दे नीड टू स्टे हेल्दी, ग्रो अँड वर्क प्रॉपरली. आपल्या बॉडीत जे आपण अन्न खातो त्या अन्नाचा सगळ्यात महत्वाचा फायदा तुम्हाला आरोग्यदायक वाटायला पाहिजे. तुमची वजन, उंची, मसल पॉवर किंवा बॉडीचं फॅट, ओके, बोन्स, याची डेव्हलपमेंट प्रॉपरली व्हायला पाहिजे आणि तुमच्या शरीराची सर्व अंग विकसित व्हायला पाहिजे. त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचा रोल असतो तुमच्या आहाराचा. त्यामुळं जे एक आपले हिपोक्रेटिस नावाचे एक सायंटिस्ट आहेत ज्यांनी ॲलोपॅथीचे जनक ज्यांना म्हटलं जातं, ते म्हणतात लेट फूड बी दाय मेडिसिन अँड मेडिसिन बी दाय फूड. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण जे औषधं आहारासारखी खायला नको, आहार औषधासारखा व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यातूनच जर चांगला चौकस आहार गेला तर आपण कधी आजारीच पडणार नाही. त्याच्याकरता हे प्रोडक्ट आपल्याकरता खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. मग स्पिरुलिनामध्ये काय काय आहे? द मोस्ट न्यूट्रिएंट सुपर फूड ऑन द अर्थ, याला पृथ्वीवरचं सगळ्यात पौष्टिक अन्न म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही आता महागातलं महागात काय खाताय किंवा काय खाऊ शकता जेणे तुमचं शरीर मिरॅक्युलस तंदुरुस्त व्हायला लागेल, असं एकच अन्न आहे, ते म्हणजे स्पिरुलिना. थोडक्यात समुद्री शेवाळ आपण त्याला असं म्हणू शकतो. कारण हे समुद्री शेवाळ कधी तयार झालं? पृथ्वी तयार झाली तेव्हा. आता पृथ्वी कधी तयार झाली माहितीच नाही, अनादिकाल आपण शब्द त्याला वापरतो. तेव्हा पण ते होतं, आज पण ते आहे, आणि आपण सगळे उद्या नसलो पृथ्वी तलावरती तरी स्पिरुलिना राहणार आहे. त्याला म्हणतात एक जेवी शेवाळ. आणि याच्यात काय काय असतं सगळ्यात महत्वाचं? कंटेन्स मोर अँटीऑक्सिडंट्स इन अ सिंगल टीस्पून दॅन एनी फूड नोन टू मॅन. मानव जातीला माहिती असलेल्या कुठल्याही अन्नापेक्षा एक चमचावर स्पिरुलिनाची पावडर धमाल करते. त्याच्यात काय काय? 6 पट जास्त प्रोटीन अंड्यापेक्षा. आता एक अंड 14 रुपयाला आहे. तुम्हाला जर तब्येत चांगली सांभाळायची असेल ना तर किमान दररोज 3-4 अंडी खायला पाहिजे. 56-60 रुपयाची अंडी खाताय का तुम्ही कधी? पण अंडी मिळतात ते कुठली मिळतात? पोल्ट्रीची मिळतात, नॅचरल पण मिळत नाहीत. 10 पट जास्त आहे पोटॅशियम दॅन मोस्ट फ्रूट अँड व्हेजीज. भाजीपाल्यापेक्षा आणि फळापेक्षा 10 पट जास्त पोटॅशियम आहे. आणि पोटॅशियमचं काम काय असतं? एनर्जेटिक बॉडी बनवणे. म्हणजे जे ऍथलीट्स असतात, खेळाडू आहे, तुम्ही शारीरिक काम करता किंवा घरातल्या महिला आहेत त्यांना भरपूर काम करावं लागतं, त्यांच्या बॉडीत पोटॅशियम कमी पडतो. आणि ज्यांचा पोटॅशियम कमी झालाय, बॉडी तर दिसेल, मला उठवत नाही, मला बसवत नाही, मला चालवत नाही, माझे हात उचलत नाही, पोटॅशियमच नाही बॉडीमध्ये. मग पोटॅशियम डॉक्टर तुम्हाला काहीतरी सप्लिमेंट चालू करतील. खा ना स्पिरुलिना. चौथं, 6 पट रिचर इन आयर्न दॅन रॉ बीफ लिव्हर. म्हणजे मटणापेक्षा 6 पट आयर्न जास्त आहे. लोक म्हणतात ना मटण खाल्ले की मला नाही का पॉवर वाढेल, त्याच्यापेक्षा जास्त 6 पट आयर्न त्याच्यामध्ये आहे. आणि 50 पट जास्त आयर्न आहे पालकाच्या भाजीपेक्षा. लोह आपण त्याला म्हणतो. आता पालकाची भाजी आपण खातो का? आणतो का? मिळते का? मुलं खातात का? तर नाही. मग आता तुम्ही त्यांना जर स्पिरुलिना खायला दिली तर त्यांच्या बॉडीतलं लोह वाढेल. लोह वाढलं की हिमोग्लोबिन वाढेल ऑटोमॅटिकली. त्याच्यामुळे हे खाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 7 पट जास्त आहे कॅल्शियम दुधापेक्षा. आपल्या घरात दूध येतं 1 लिटर दररोज, अर्धा लिटर कुणाच्या? कॅल्शियम त्यातनं मिळतंय का? दुधात पाणी, दुधात भेसळ. मग तुम्ही दूध जे घरात रतीब लावलाय ते बंद करा, 2-2 स्पिरुलिना घ्या ना. 2-2 खायला 535 रुपयाच्या स्पिरुलिना झाल्या एका माणसाला जातील. जम्बो घेतली तर दुधाएवढी पॉवर झाली. 1 लिटर दुधाचा रतीब बंद करा आणि मस्तपैकी जम्बो स्पिरुलिना घ्या. असं पण करू शकता. कॅल्शियम मिळेल, आयर्न मिळेल, प्रोटीन मिळेल, सगळे मिळायला लागेल तुमच्या बॉडीला. त्याच्यामुळे स्पिरुलिना अत्यंत महत्वाचे आहे सर्वांच्या साठी. याच्यानंतर स्पिरुलिना बेस्ट नॅचरल फूड का म्हटलं जातं? तर त्याच्यात असतात फायटोन्यूट्रियंट्स. फायटोन्यूट्रियंट्स कशा करता गरज असते? आता बघा उन्हाळा सुरू झालाय, काही लोक थोडी उन्हात फिरली आणि चुकून आईस्क्रीम खाल्लं आणि रस पिले, लगेच आजारी पडले. थंडीत सापडले, लगेच आजारी पडले. पावसात भिजले, लगेच आजारी पडले. फायटो न्यूट्रियंट्स म्हणजे तुमच्या बॉडीत जो चुकीचा आहार गेला रे गेला, तुम्ही गावाकडे गेला काहीतरी खाल्लं, तुम्ही लगेच आजारी पडता. का आजारी पडता?
त्याच्यामध्ये नसतं. काय नसतं? क्लोरोफिल कमी असतं, फायकोसायनिन नसतं, बीटा कॅरोटीन नसतं. त्याच्यामुळे तुमच्या खाण्यात जर हे घटक गेले, क्लोरोफिल, फायकोसायनिन, बीटा कॅरोटीन, तर तुमची बॉडी, तुमच्या बॉडीतला जो आपण म्हणतो ना विरुद्ध आहार किंवा फूड पॉयझन होऊ देत नाही स्पिरुलिना. त्यामुळे खाणं खूप महत्वाचं आहे. न्यूक्लियस ऍसिड हे कशा करतात? डीएनए आणि आरएनए. आपण म्हणतो ना काही लोकांच्या घरात तिरळी मुलं असतात, काही लोकांना टक्कल पडतं, काही लोकांची मेमरीज कमी असते, जेनेटिकल ह्यांच्या घरामध्ये डायबिटीस आहे, जेनेटिकल थायरॉइड आहे, जेनेटिकल कॅन्सर होते. जेनेटिकल आलं कुठनं? जेनेटिकल म्हणजे डीएनए आरएनए. डीएनए आरएनएच्या मोलिक्युलला नॉर्मलाइज करायचं, रिज्युनेट करायची पॉवर ठेवतं स्पिरुलिना. किती महत्वाचं आहे ते बघा. मग आता समजा ज्या आईबाबांना डायबिटीस आहे, ज्या तुमच्या आजोबांना काहीतरी आजार झालाय, मला वाटतं पुढच्या पिढीत माझ्या जाऊच नये, माझी मुलं छोटी आहेत, 9, 10, 12, 14, 15 वर्षाची आहे, मुलांची लग्न व्हायची आहेत, सगळ्यांना खायला घाला. म्हणजे पुढच्या पिढीत असे आजार जाणार नाहीत. मिनरल्स, खनिज क्षार, आयर्न लोह वाढवतं. मॅग्नेशियम, मॅग्नेशियम मसल पॉवर करता असतं. आता बघा कित्येक लोकांना क्रॅम्प येतात, थकवा येतो, जिमला जातात, अचानक अंग दुखायला लागतं. मॅग्नेशियम असतं तुमच्या मसलची स्ट्रेंथ वाढण्याकरता. क्रोमियम, मँगनीज हे सगळेच्या सगळे घटक तुमचे फॅट आणि मसल बिल्ड करण्याकरता यूज केले जातात. म्हणजे हे खनिज क्षार यायला पाहिजेत. आता पहिले आपल्याला मिळायचे, कधी मिळायचे? तुम्ही गावाच्या मातीतनं, शेतातनं पिकलेल्या काहीतरी मूग खाल्ली, चवळी खाल्ली, मटकी खाल्ली, पावटा खाल्लाय, जे शेतातनं मिळतं अन्न, किंवा त्याच्यात मिनरल्स असतात. आता तुम्ही खातायत वडापाव, पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, मॅगी, नूडल्स, ओके, असलं जे खाताय त्याच्यात मिनरल्स कुठेही नसतात. पण स्पिरुलिनामध्ये तुम्हाला ते मिळायला लागतील. ट्रेस मिनरल्स, ट्रेस म्हणजे दुर्लभ. झिंक जर तुमच्या बॉडीमध्ये कमी झालं तर तुम्हाला पातळ जुलाब लागतात. आणि ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो त्यांना अगोदर 2 दिवस जुलाब लागतात, किंवा काही लोकांचं पोट गच्च राहतं. ट्रेस मिनरल, झिंक कमी झालं की तुम्हाला आपल्याकडे काही छोटी जनावर असतात बघा, अचानक काय खाल्लं पिल्लं तर त्यांना असं भरपूर रक्ताळलेली टॉयलेट व्हायला लागते, शेम पडतो, आपण म्हणतो ते झिंक कमी होण्याचं प्रमाण आहे. सेलेनियम कमी झालं तर B12 व्हिटॅमिन कमी. जे लोक शाकाहारी असतात त्यांना B12 खायला मिळत नाही, व्हिटॅमिन. पोटॅशियम, एनर्जी, हे सगळं तुम्हाला स्पिरुलिनामध्ये मिळणार आहे. एवढं एक घटक कमी पडलं तर तुम्ही 4 दिवस तापाने फणफणलेला असताना आजारी पडता. हे सगळं स्पिरुलिनामध्ये आहे. व्हिटॅमिन्स ए डोळ्याकरता चांगला आहे. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन के जर तुमच्या बॉडीतलं कमी झालं तर तुम्हाला जर काय ठेच लागली, हाताला कापलं तर रक्त बाधा बाधा व्हायला लागतं, रक्ताचं अँटी क्लॉटिंग होत नाही. आणि त्याच्यासाठी व्हिटॅमिन के अत्यंत महत्वाचं आहे. कित्येक महिलांची, तुम्हाला माहिती आहे का, स्मिता पाटील हिरोईन, आज रपट जयो, ते याराना पिक्चर, ती व्हिटॅमिन के डिफिशियंट झाली, डिलिव्हरी झाली, आणि एवढं डिलिव्हरीतनं तिच्या ब्लड वाहिलं की ती जागेवरती मेली. काय गरज होती व्हिटॅमिन के? तिला स्पिरुलिना कोणतरी दिली असती ना अगोदरपासून खायला, स्मिता पाटील गेली नसती. अशा खूप लेडी डिलिव्हरीमध्ये सुद्धा त्यांची डेथ होऊ शकते. त्यासाठी सगळ्या लेडीजना, सगळ्या मुलींना, लग्न झालेल्या मुलींना स्पिरुलिना खाणं अत्यंत गरजेचं आहे. अमायनो ऍसिड्स, ऑल 8 एसेन्शियल अमायनो ऍसिड्स आणि 12 नॉन इसेन्शियल, हे एकत्र कुठंच नाही मिळत तुम्हाला. हा, तुमच्या मॉरंजीमध्ये पण मिळतात बरं का आपल्या. पण समजा कॅप्सूल तुम्हाला खायचे त्याच्या गोळ्यामध्ये पण मिळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं स्पिरुलिनामध्ये असतात 8 एसेन्शियल अमायनो ऍसिड्स. म्हणजे आपण खातो पितो, ओके, त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज आणि शर्करामध्ये जे केलं जातं, अन्न जे आपलं ब्रेकअप केलं जातं बॉडीमध्ये, आणि ते कन्व्हर्जन होण्यासाठी बॉडीला अमायनो ऍसिड्सची गरज असते. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर मटण खात असाल, तुम्ही जर स्पिरुलिना खात असाल किंवा काही खात असाल, तर त्यावेळेस तुमच्या बॉडीतले अमायनो ऍसिड्स बॉडीमध्ये ब्रेकअप होत असतात. त्यावेळेस तुम्हाला थोडंसं गरम पाणी 1-2 ग्लास किंवा डिएक्सनचा ब्लॅक टी जर तुम्ही पिलात ना, तर अमायनो ऍसिड्स अजून चांगल्या पद्धतीनं तयार व्हायला लागतील आणि तुम्हाला फायदा व्हायला लागेल. इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, ओमेगा 6. ओमेगा 6चा रोल काय माहितीये का? म्हणजे लवचिकता, ट्रान्सफॅट कमी असतं, चिकटपणा कमी असतो, रक्तवाहिन्यातला फ्लो चांगला राहायला लागेल, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये यायला लागेल. आता आपल्याकडे एक सी बॅक्थरॉन पण आहे बरं का, त्याच्यामध्ये ओमेगा 3, 6, 7 आणि 9 आहे. स्पिरुलिनामध्ये फक्त ओमेगा 6 तुम्हाला खायला मिळेल. पण हे हृदयाकरता भरपूर चांगलं आहे. आणि ज्या महिलांना ओमेगा 6 किंवा हे कमी असतं, या लोकांना काय त्रास व्हायला लागतो? तर यांचा एक प्रॉब्लेम येतो की
सगळ्यात महत्वाचं, त्यांना प्रेग्नन्सी लवकर राहत नाही. आणि प्रेग्नन्सी जर राहिली नाही तर मग तुम्हाला माहिती आहे काय काय प्रॉब्लेम व्हायला लागतात महिलांना. किंवा जेंट्समध्ये ज्यांचा स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्म प्रेशर कमी आहे, स्पर्म मोटिलिटी कमी आहे, अशा अशा सगळ्या लोकांना काय व्हायला लागतं, ज्यांना स्पर्मचा कुठलाही इश्यू असेल ना, या लोकांच्या बॉडीमध्ये फॅटी ऍसिड्स ना के बराबर असतात, किंवा त्यांची स्किन ड्राय असते. त्यांना आपण म्हणू सेक्समध्ये इंटरेस्ट नाही थोडक्यामध्ये. हे फॅटी ऍसिड्स किंवा स्किन ड्राय राहणं, सोरेसिस, इचिंग, खाज खुजली, केस गळायला लागणं, केस लवकर पांढरे होणं, अकाली वार्धक्य येणं, म्हातारपण जाणवणं, फ्रोझन शोल्डर, हे सगळं फॅटी ऍसिड्स कमी असण्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्पिरुलिना खाणं अत्यंत जरुरीचं आणि मस्ट आहे. अजून डिएक्सन स्पिरुलिना इज एक्स्ट्रीमली हाय इन मेनी न्यूट्रिएंट्स. इट इज ऑल्सो नोन एज सुपर फूड. सुपरस्टार कसं म्हणतो आपण, तसा सुपर फूड महत्वाचा आहे तुमच्या बॉडीला. आणि डिएक्शन वाल्यांचं नशीब आहे की तुम्हाला भरपूर खायला मिळतंय. मग एक सिंगल टेबल स्पूनचा 7 ग्रॅम जर मी घेतली डिएक्शन स्पिरुलिना पावडर, तर मला त्याच्यात काय काय जातं बघा. प्रोटीन 4 ग्रॅम. आणि तुमच्या माहिती करता एक असं म्हटलं जातं, समजा माझं वजन जर 60 किलो आहे की नाही, तर मी किमान 30 ग्रॅम स्पिरुलिना खायला पाहिजे. 30 ग्रॅम प्रोटीन खायला पाहिजे. आता प्रोटीन आपण खातो, आपण खाल्ली ज्वारी, आपण खाल्लं गहू, आपण खाल्ले डाळी, पण त्यातनं तेवढं मुबलक प्रोटीन जात नाही. आणि मुबलक प्रोटीन जर तुमच्या बॉडीत पुरेसं जात नसेल, अर्धा अर्ध जात असेल ना, तर तुमचा स्टॅमिना कमी राहतो, तुमची एनर्जी कमी राहते. आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकर थकायला लागता, तुमची तेवढी स्ट्रेंथ दिसत नाहीये, मजबूत होत नाही. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B1, थायबीन, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B3, नायसिन, हे थायमिन, रिबोफ्लोविन, नायसिनच्या गोळ्या येतात डॉक्टर, टिपिकल आजार झाल्यावरती. मग आता B1, B2, B3 जर तुम्हाला कमी झालं तर तुम्हाला डायजेशन, पचन संस्था रिलेटेड तोंड येत राहतं, आजार येत राहतो, पचत नाही, नॉर्शी आला, जेवणाची भावनाच राहत नाही, असे तुम्हाला वेगवेगळे आजार यायला लागतात. आपल्या मध्ये B1 आहे, B2 आहे, B3 आहे, B6 आहे, B12 पण आहे. सगळे सगळे मिळायला लागेल. कॉपर आहे. कॉपर कशा करता पाहिजे बॉडीमध्ये? तत्परता, अलर्टनेस. आपण म्हणले की नाही, इलेक्ट्रिकलच्या वायरी कशाच्या बनल्या असतात? तांब्याच्या तारा असतात. तसं तुमच्या बॉडीमध्ये पण कॉपर असायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, तत्पर राहतो, अलर्ट राहतो, एक पार्टी म्हणतो आपण तसं. आयर्न कशा करता पाहिजे? 11% हिमोग्लोबिन तुमच्या बॉडीमध्ये चांगलं बनण्याकरता. इट ऑल्सो कंटेन्स डिसेंट अमाउंट ऑफ मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज अँड स्मॉल अमाउंट्स ऑफ ऑलमोस्ट एव्हरी अदर न्यूट्रिएंट्स दॅट वी नीड. तुम्हाला जे जे पाहिजे ते घटक स्पिरुलिनामध्ये सगळे मुबलक मिळायला लागतात. त्यामुळे इट इज ही फुल ऑफ बास्केट आहे, न्यूट्रिएंटची बास्केट. त्यामुळं तुम्ही प्रत्येक घराघरात गेलाच पाहिजे, 2-2 जम्बो खाऊन झाल्या पाहिजे, दवाखान्याची पायरीच चढावी लागणार अजिबात नाहीये. याच्यानंतर अजून काय त्याच्यामध्ये, द मोस्ट न्यूट्रिएंट सुपर फूड म्हटलं जातं का? प्रोटेक्ट फ्रॉम मेडिसिन बाय प्रोडक्ट्स. म्हणजे कुठल्याही त्याच्यात काय मिसळलेलं नाही, नाहीतर ह्याचं काहीतरी घेतलंय, त्या प्राण्याचं काहीतरी ऍड केलंय, आपल्याकडे असं काही सुद्धा ऍड केलेलं नाही. फुल ऑफ व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स, सगळं प्रकारचे जीवनसत्व, खनिज क्षार त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. याच्यानंतर ग्रेट फॉल सेल रिजनरेशन. म्हणजे आपण म्हणतो की नाही, समजा आता उन्हाळा लागला, माझ्या बॉडीला तयार करायचंय, थंडी आली, माझी बॉडी प्रिपेअर व्हायला पाहिजे, पावसाळा आला, माझी बॉडी प्रिपेअर व्हायला पाहिजे. त्या त्या वातावरणात बॉडी जाऊन मॅच होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं सेल रिज्युनेशन खूप महत्वाचं असतं. आणि स्पिरुलिना इमिजिएटली ऍडजस्ट करते. नाहीतर आपण काय लोक म्हणतो बघा, आमची पोरं गावाला गेली की आजारीच पडतात, तिकडनं आली की काय 2 दिवस त्यांना आम्हाला पण काय होत नाही, गाडी लागते, पित्त वाढतं, किंवा मी आजारी पडतो. क्लायमेट कंडिशन, विदर्भ 48-49 डिग्री, पुणे 30-32 डिग्री, अजून पुढं कुठे गेला, हे रशिया -टेम्परेचर, या सगळ्या क्लायमेट कंडिशनला सूट करणारा आपल्याकडे स्पिरुलिना आहे. ग्रेट प्रोटीन सोर्स, प्रथिनं चांगली मिळतात, इझिली डायजेस्टेबल, पचायला हलकं आहे, सुपर फूड आहे, अँटी फंगल. ज्या लोकांना इचिंग, खाज, खुजली, खरूज, डोक्यात कोंडा, आर्मपीट मध्ये किंवा अंडर गार्मेंट्स मध्ये इचिंग होत राहतं, त्या लोकांना सगळ्यांना तुम्ही स्पिरुलिना खायला द्या. अँटी एजिंग, लवकर म्हातारपण येणार नाही त्याच्याकरता देऊ शकता. फाईट कॅन्सर, याच्यात ओके. पॉलिफिनॉल आणि कॅटॅचिन आहे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळं
ज्या लोकांना कॅन्सर झालाय, रेडिएशन सांगितलंय, केमो सांगितलंय, त्याच्यासोबत तुम्ही स्पिरुलिना जर भरपूर खायला दिल्या तर त्यांच्या केमोच्या सायकल, रेडिएशन सायकल ऑटोमॅटिक कमी होतात, त्यांचं हिमोग्लोबिन पडत नाही, त्यांना नॉर्शिया उलटे राहत नाही. त्याच्यामुळे स्पिरुलिना खाणं अत्यंत महत्वाचं. अँटी बॅक्टेरियल, ज्याच्या पोटात जंत होतात, डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, त्यांना सुद्धा तुम्ही स्पिरुलिना खायला देऊ शकता. ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर ऑल एज ग्रुप करता स्पिरुलिना आपल्याकडे बनलेलं आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या प्रेग्नंट महिला, या महिलांना स्पिरुलिना तुम्हाला कंपल्सरी खायला द्यायचंय. का द्यायचंय? व्हिटॅमिन ए इज रिक्वायर्ड थ्रू आउट प्रेग्नन्सी. अख्ख्या 9 महिने 9 दिवसात तिच्या बॉडीमध्ये हे असलंच पाहिजे. कशासाठी? बाळाचं फुफ्फुस, बाळाची पचन संस्था आणि बाळाची स्किन, त्वचा चांगली राहण्याकरता स्पिरुलिना अत्यंत महत्वाचे. 9च्या 9 महिने म्हणजे पुढे जाऊन त्या बाळाला सर्दी, कफ, खोकला की असला नुसतं. कुठलाही आजार त्यांना अजिबात राहणार नाही. तर त्याच्याकरता तुम्हाला त्यांना हे भरपूर द्यायचंय. याच्यानंतर डिएक्सन स्पिरुलिना कंटेंट 25 पट जास्त असतं बीटा कॅरोटीन. त्याचे डोळे, आता काय लोकांचे बघा जन्मजात, काय लोकांच्या घरी तिरळे बघतात किंवा चष्मा लवकर लागतो किंवा डोळे असे छोटे बारीक बारीक काही असेल त्यांचा डोळ्यांचा कुठलाही आजार, तर ते कुठलं येणारच नाही. त्यांची बुबुळ सुद्धा चांगली असतील, त्यांची आयसाईट चांगली असेल, त्यांची व्हिजन प्रॉपर असेल, त्याच्याकरता स्पिरुलिना गर्भवती महिलांना देणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यानंतर प्रेग्नंट महिलांनी अजून काय घ्यायचंय बरं स्पिरुलिना? सगळ्यात महत्वाचं, टेकिंग फूड्स हाय इन क्वालिटी प्रोटीन हेल्प इन द डेव्हलपमेंट ऑफ फिटल ब्रेन सेल्स. मेंदू पॉवरफुल होतो. ती मुलं झाली तर मंदच आहेत, कळतच नाही, शिकत नाही, ट्युशन लावा, शिकवण्या लावा. अरे स्पिरुलिना आत्ताच खायला द्या प्रेग्नन्सीमध्ये. मुलांचा मेंदू चांगला डेव्हलप व्हायला लागेल, म्हणजे त्याला उद्या जाऊन मेंदूच्या रिलेटेड आजार, म्हणजे आपण कुठला म्हणतो डिमेन्शिया म्हणतो, अल्झायमर, लक्षात न राहणं, मेमरी लॉस काहीतरी असायला लागणं, व्हर्टिगो, इम्बॅलन्स, ओके, फोबिया, असं काही सुद्धा त्याला घडणार नाही. भित्री मुलं येणार नाहीत, सगळ्यात महत्वाचं. आणि दुधापेक्षा 5 पट प्रोटीन जास्त आहे. आता तेवढं दूध पित नाहीत गर्भवती महिला, का तुम्ही त्यांना 1-1 लिटर दूध दूध पाजणार आहे का गर्भवती महिलांना? तुम्हाला पॉसिबल नाही तेवढं. पण स्पिरुलिनाच्या ती 6 ते 8 10 गोळ्या आरामात खाऊ शकते. 2-2 2-2 किंवा 3-3 सकाळ संध्याकाळ असं जर घेतलं तर ते येणारं तुमचं बाळ आणि आई सुद्धा हेल्दी राहील. म्हणजे ती ती लोड चांगल्यात चांगला कॅरी करू शकते. अजून काय घ्यायचंय प्रेग्नंट महिलांनी हे खायला? तर सगळ्यात महत्वाचं, पालकाच्या भाजीपेक्षा 56 पट ह्याच्यात आयर्न जास्त आहे. म्हणजे जेव्हा ती लेडीज प्रेग्नंट राहते त्याचं हिमोग्लोबिन डाऊन व्हायला लागतं, आणि हिमोग्लोबिन जर डाऊन झालं तर तिला डिलिव्हरीला प्रॉब्लेम येतो, मग कदाचित सिझर व्हायला लागेल. असं म्हटलं जातं की 100 बायकांना जर आपण स्पिरुलिना खायला दिला गरोदर स्त्रियांना, तर त्यातल्या 96 बायकांची डिलिव्हरी नॉर्मल डिलिव्हरी होते. सिझर करायची वेळच येत नाही. ओके. आणि लेबर पेनला सुद्धा कळत नाही, फुडकन असं बाळ होऊन जातं नॉर्मलमध्ये एकदम. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, प्रेग्नंट महिलांना हे अगोदर खायला द्या, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अजून का द्यायचं? त्याच्यात असतं GLA. जीएलए म्हणजे काय, की जेव्हा ती आई होणार आहे तेव्हा तिला पुरेसं त्या बाळाचा पाजायला दूध आलं पाहिजे. तर याच्यामध्ये जीएलए भरपूर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं जीएलए जर त्या लेडीजचं कमी झालं तर कधी कधी बघा, ती आई तर झाली पण तिला दूधच नसेल, किंवा तिचा मूड कमी जास्त व्हायला लागतो, चिडचिड व्हायला लागते, मुळव्याध व्हायला लागतं, हेक्टिक वाटायला लागतं तिला, तर असला मूड स्विंग होणार नाही, ती नॉर्मल राहायला लागेल. त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं, प्रिमरोज ऑइल आपण देतो की नाही संध्याकाळी खायला पाहिजे मूड स्विंग, पण त्याच्यापेक्षा स्पिरुलिना द्या खायला मस्तपैकी. त्याच्यामुळं त्या प्रिमरोज ऑइल पेक्षा 3 पट जास्त त्याच्यामध्ये जीएलए आहे. त्याच्यामुळं सगळं हे परत परत सांगतोय मी, स्पिरुलिना स्पिरुलिना स्पिरुलिना, डिएक्सन स्पिरुलिना खायला द्या. आणि ज्या आई दूध पाजतात बाळांना त्यांना पण हे द्यायला द्या. त्याच्यामुळं ज्या मुलांना आईचं दूध भरपूर प्यायला मिळतं ती मुलं हेल्दी राहतात, सारखे सारखे आजारी पडत नाही. त्यांच्या मुलांचा बौद्धिक विकास, शारीरिक विकास, डेव्हलपमेंट चांगल्यात चांगली व्हायला लागते, त्यांचा मूड चांगला राहतो. त्याच्यामुळं त्या आईला पण तुम्हाला हे द्यायला काही हरकत नाही, द्यायलाच पाहिजे. याच्यानंतर लो इन कॅलरीज, त्याचे कॅलरी जास्त नसतात. किंवा आपण बघितलं ना, समजा आई आहे आणि तिने काहीतरी, ती बाळाला दूध पाजते, तिने मटकी खाल्ली, तिने कलिंगड खाल्लं, तिने आईस्क्रीम खाल्ली, की बाळ लगेच तिकडे आजारी पडायला लागतं, दुधातनं ते डायव्हर्ट व्हायला लागतं.
मग सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही आईला हे दिलं तर काय व्हायला लागतं, सगळ्यात महत्वाचं त्या आई छान राहतात. आणि जशी लग्नाच्या पूर्वीची ती मुलगी होती ती आई झाली, नंतर बाळ झालं, मग ती अचानकपणे थायरॉइड झाला, वजनच वाढलं, पोटाची बेली वाढत गेली, फुगत गेली, किंवा जर स्थूल झाल्या, असं काही होत नाही. ती आहे तशी नॉर्मल आई दिसायला लागते, दोन मुलं झाल्यावर सुद्धा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचा डाएट पण सांभाळला जातो. आणि पोस्ट नॅटल बॉडी वेट म्हणजे बाळ झाल्यानंतर ती ओबडधोबड दिसणार नाही, ती परत छान दिसायला लागेल. त्याच्याकरता हे त्यांना बॅलन्स न्यूट्रिशन देणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. अजून काय सांगितलंय, डिएक्स स्पिरुलिना कंटेन्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मोर दॅन 60 टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट, 60 पेक्षा जास्त पौष्टिक घटक एकत्रितरित्या बाळाला जातील. त्यामुळे त्या आईला चांगल्या क्वालिटीचं दूध असेल बाळाला देण्याकरता, आणि बाळ निरोगी राहायला मदत व्हायला लागेल. ग्रोईंग चिल्ड्रन, जी मुलं आता LKG, UKG, पहिली, दुसरी, चौथी, 6वी, 8वी, 10वी, ज्यांच्या मागं टीन लागले, टीन, 13, 14, 19, तिथपर्यंत सगळ्या मुलांना कॅल्शियम पाहिजे. म्हणजे त्यांचे दात पडणार नाहीत, दात किडणार नाहीत, हाड ठिसूळ राहणार नाहीत, मॅग्नेशियम मसल पॉवर राहायला लागेल, फॉस्फरस अलर्ट राहायला लागतील, व्हिटॅमिन डी सुद्धा त्यातनं मिळतं, मुलांना गरजेचं आहे. अँड हेल्प टू प्रमोट हेल्दी टीथ, दात चांगले राहण्याकरता, हाडं चांगली राहण्याकरता, प्रतिकारशक्ती चांगली राहण्याकरता सगळ्या मुलांना स्पिरुलिनाची अत्यंत गरज आहे, द्यायला पाहिजे. ओके. माल नरिश आहे, कुपोषित बालकं राहू नये म्हणून असे अत्यंत लोक आहेत आपल्या आजूबाजूला, की कित्येक गावामध्ये त्या बायकांना खायलाच मिळत नाहीत. कुपोषित बालकं जन्माला येतात, अगदी श्रीमंत घरात पण कुपोषित असतात. त्यामुळं अशी कुपोषित असतात ना मुलं, त्यांचा बालमृत्यू दर हा जगात खूप आहे. कितीतरी लाख मुलं दर मिनिटाला मरतात नुसत्या भारतामध्ये, आणि जगामध्ये सुद्धा मरतात. तर तशी वेळ येऊच नये त्याच्याकरता 5 वर्षापर्यंतच्या बाळाला दररोज स्पिरुलिना तुमच्या बॉडीत त्याला द्यायलाच पाहिजे. त्यामुळे त्याचं डायजेशन चांगलं व्हायला लागेल, कारण मुलं 5 वर्षाची होईपर्यंत त्यांना भीती राहते कुठल्या इन्फेक्शनची, कुठल्या आजारांची, नाजूक असतात, प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे स्पिरुलिना त्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे. टीनेजर्स, वयात आलेली मुलं मुली, म्हणजे त्यांना पिंपल्स होतं, सनबर्न होतं, सनस्क्रीन त्यांना पाहिजे असतं. या सगळ्यासाठी त्यांना यातनं ब्युटीचा तुम्हाला टिप्ससाठी सुद्धा स्पिरुलिनाचा लेअर दुधाच्या सायमधनं, पाण्यामधनं असा देऊ शकता. स्किन टाईट राहते, ग्लो चांगला येतो, न्यूट्रिएंट चांगलं मिळायला लागतं, स्किनची ग्रोथ चांगली होते, केसांची पण ग्रोथ चांगली होते. त्याच्याकरता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं स्पिरुलिना आपल्या मुलामुलींना भरपूर खायला प्यायला द्या. ऍडल्ट्स ज्यांची लग्न झाली आहे, सगळ्यात महत्वाचं बॅलन्स बॉडी पीएच लेवल, म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं व्हायला पाहिजे, तुमची झोप चांगली लागायला पाहिजे, तुमचा फिजिक चांगला असायला पाहिजे, मसल स्ट्रेंथ वाटली पाहिजे, स्टॅमिना टिकायला पाहिजे, रक्ताचा फ्लो बॉडीमध्ये चांगला पाहिजे, आणि एनर्जॅटिक असायला पाहिजे. थकलेला नको, आपल्या लंगी फटाकडे नाही पाहिजे, सुतळी बॉम्ब पाहिजे, डप्पाक पण फुटणारे. या सगळ्या करता स्पिरुलिना खाणं अत्यंत गरजेचं आहे. 35च्या वरती गेलेले लोक, मग त्यांचं डायजेशन बिघडतं, मूळव्याध झालंय, पचतच नाही, जेवणच जात नाही, गॅस चाललाय, BP, कोलेस्ट्रॉल, हे कशासाठी, फॅटी लिव्हर, हे काही होत नाही स्पिरुलिना खाल्ल्यावर. खा मजबूत. फॅटी लिव्हरने किती लोक आजारी आहेत, बीपीच्या गोळ्या किती लोक खातात, कोलेस्ट्रॉलचे किती लोक खातात, गॅसचा प्रॉब्लेम किती लोकांना आहे. हे सगळ्यांच्यासाठी स्पिरुलिना अत्यंत उपयोगाची आहे. मजबूत खा, काय प्रॉब्लेम नाही. दूध घेऊ नका घरामध्ये, मी दुधाच्या विरोधात आहे. सगळ्यात महत्वाचं, आपल्या घरी दूधच येत नाही, कधीतरी रिअरली येतं. स्पिरुलिना घ्या ना, 2 जंबो संपल्या पाहिजे मस्तपैकी. ओके. त्याच्यामुळे हे तुम्ही घ्या, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. वेट बॅलन्स, वजन प्रमाणात राहण्यासाठी. का राहतं प्रमाणात, प्रोटीन चांगलं पाहिजे ना, अमायनो ऍसिड चांगली पाहिजेत ना, याच्यामधून तुम्हाला सगळं मिळायला लागतं. कारण हे तुमची भूक मॅनेज करतं. जे लोकांना सारखं खाऊ खाऊ वाटतं, त्या लोकांना स्पिरुलिना अगोदर खायला सुरुवात करा. तुम्हाला तेवढं जेवणाची आवश्यकता नाही, तेवढं जेवणाची आवश्यकता लागणार नाही. तुमचं जेवण मुबलक राहायला लागेल, मापात राहायला लागेल, बॉडी प्रमाणात वाढायला लागेल. कारण त्याच्यामध्ये हाय इन फायबर, पोट चांगलं साफ होतं, चयापचय क्रिया बॅलन्स ठेवली जाते, रिक्विसिट म्हणजे जशी पाहिजे तशी. ओके. तुमच्या बॉडीचा बॅलन्स हॅपाटाईट सांभाळला जाईल. त्यामुळे स्पिरुलिना खायला प्यायला द्या. आणि बघा, 6 पॅक बॉडी जर बनवायची आहे, जिम मध्ये जायचंय तुम्हाला, तर स्पिरुलिना खा ना, 6 गोळ्या, 12 गोळ्या, 20 गोळ्या पर डे.
काय प्रॉब्लेम नाही. आणि मी तुम्हाला फॉर्म्युला पण देणार आहे नंतर, जिमच्या पोरांनी काय करायचं. मस्तपैकी सुपर ग्रीनच्या बॉटलमध्ये टाकून 10 स्पिरुलिना खा. असे 6 पॅक बॉडी बनायला गेला. आणि बॉडी बनवा रे पोरांनो. अरे बॉडी तर सगळे राव. नाहीतरी काय अर्धे दवाखाने काय भरलेत. आता मी जातो ना, माझ्या स्टॉक पॉईंटच्या खाली दवाखाना आहे. किती 50 लोक सकाळी, 50 लोक संध्याकाळी, तोंडावरती माशा नाही उठत त्यांच्या, मरगळलेली, आजारी पडलेली. व्यायाम करा ना. अर्धा अर्धा तास. काय त्रास आहे तुम्हाला. अर्धा अर्धा तास दररोज जर व्यायाम तुम्ही केला, स्पिरुलिना आपल्या खाल्ल्या, डिएक्सन प्रोडक्ट खाल्ले, दवाखान्याचे पैसे वाचतील. लोक कमवतात कशाला, डॉक्टरला भरायला. काय काय आवश्यकता आहे. मस्तपैकी खा प्या, सुदृढ राहा, लोकांना सुदृढ बनवा. आणि असे फोटोमध्ये कशी बॉडी आहे अशी बॉडी असायला पाहिजे की नाही. कमॉन डिएक्सन. त्यामुळे डिएक्सन खा, स्पिरुलिना खा, जिमच्या पोरांना प्रमोट करा. आपण त्यांना देऊ शकतो अशी बॉडी बनायला लागेल. आणि बघा, कित्येक महिला आजकाल असतात, आणि आजकाल महिलांना तेवढं श्रम पण राहिलेलं नाही. गावाकडच्या महिला, इथल्या महिलांना श्रम कमी आहे. आणि मग त्यांना पिरियड आले की पोट दुखायला लागतं, झोपूनच राहतात, काय सुधरत नाही. 4-5, 5-5, 6-6 हजार रुपये खर्च करतात पिरियड आल्यावरती. एवढं सगळं करण्यापेक्षा स्पिरुलिना खायला सुरुवात करा. ओके. प्री मेन्स्ट्रुएशन सिंड्रोम, पाळी येण्या अगोदर, मेनोपॉजच्या वेळेस, गॉटन रीड ऑफ, म्हणजे पोटात आपण कहतो वाट सरकली म्हणतो, पोट दुखायला लागतं भयंकर, अशी वेळच येणार नाही. त्याच्यामुळं मुलींना, महिलांना भरपूर स्पिरुलिना खायला द्या. नोकरी पण करायची, घरी पण करायचं, आलं गेलं पण करायचं, नुसतं कामच करायचं. जेवणारच नाही त्या. दुधाचा चहा पिलाय, जेवल्याच नाही, संध्याकाळी जेवल्या डब्बा झाला नाही, असला उद्योग नाही पाहिजे. स्पिरुलिना प्रत्येक लेडीजनी किमान 6 तरी खायला पाहिजे दररोज. तुम्हाला कुठलाही त्रास येणार नाही. तुमची स्किन चांगली राहील, केस चांगले राहतील, फिजिक चांगलं राहील. ओके. तुमचं सौंदर्य खुलून दिसायला लागेल. त्याच्याकरता स्पिरुलिना भरपूर खा. आणि कोणाकोणाचा अप्रुव्हल आहे. इन्साम, WHO, नासा, FDA, इंडियन मेडिकल असोसिएशन प्रमाणित आहे. सगळ्यात महत्वाचं हे द्यायला सुरुवात करा. नाव यू कॅन अंडरस्टँड वाय डिएक्सन स्पिरुलिना इज सच अन इम्पॉर्टंट फूड फॉर यू. आता तुमच्या लक्षात आलं असेल, डिएक्सन स्पिरुलिना अत्यंत महत्वाची का आहे. त्यामुळे दररोज खायला सुरुवात करा. डिएक्सनची स्पिरुलिना का खायची. कारण बऱ्याच कंपन्या स्पिरुलिना बनवतात, पण कुठल्या तळ्यात बनवल्या, कसल्या पाण्यात बनवल्या, त्या पाण्याला कुठलं मिनरल्स आहे का, बोरचं पाणी आहे का, नॅचरल वॉटर नाहीये. आपण पाण्याचा पीएच बॅलन्स करून त्याच्या स्पिरुलिना बनवतो. वर्ल्ड क्लास क्वालिटी. त्यामुळे काय काय कंपन्याच्या स्पिरुलिना खाल्ले की तुम्हाला ॲलर्जी येते, पोट गच्च होतं, दुखायला लागतं. त्याच्यावर लिहिलेलं असतं, प्रेग्नंट बायकांना देऊ नका, 4 वर्षाच्या बाळांना, त्याच्या खालच्या बाळांना देऊ नका, त्याच्यात कलर टाकलेत. याच्यात कुठल्याही प्रकारचं काही वेगळं टाकलेलं नाही. नॅचरल प्रोडक्ट आहे, ऑर्गॅनिक आहे, 100% मेड इन डिएक्सन. सगळ्यात महत्वाचं, मेड बाय डिएक्सन. म्हणजे आपल्या पांढरीचेरच्या प्लांटमध्ये बनतं, सिद्दीपेठच्या प्लांटमध्ये बनतं. आपल्या स्पिरुलिना मजबूत का, मला हेल्थ चांगले मिळायला लागेल. लिव्ह हेल्दी विथ डिएक्सन स्पिरुलिना, द बेस्ट नॅचरल फूड. मग स्पिरुलिना कुठं कुठं काम करतो. हे बघा, चार्ट मी काढलाय मस्तपैकी. 50,000वरती काम करतं स्पिरुलिना. कोलेस्ट्रॉल नियंत्रण, कॅन्सर पासून बचाव, नवीन रक्त बनवतो, दम्याच्या आजारात फरक पडतो, न्यूरॉलजिया म्हणजे तुमचा मेंदू संबंधातला आजार, त्याच्यानंतर महिलांचा मासिक पाळीचा त्रास, पोटांच्या आतडी सुजतात, त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्लँडचा त्रास, संधिवाताचा त्रास, संधिवात, ॲलर्जी, नाकाचं हाड वाढतंय, मोतीबिंदू, पोटात अल्सर, बगंदर, बीपी, पोटात मरड येतो, गॅस्ट्रिक किंवा फिटिलिटी, एनर्जी, सेक्स पॉवर करता, मोहासकी मुक्ती, पिंपल्स यायला नको, केस चांगले वाढायला पाहिजे. त्याच्यानंतर हे कोण कोण खेळतंय मोबाईलवरती, शांत राहा. ओके. रेडमी नोट 7S कोण आहे, काही खेळू नका मोबाईलवरती. त्याच्यानंतर यौवन शक्ती, महाससे मुक्ती, बालों का विकास, हे. त्याच्यानंतर भूक वाढते चांगली. ज्यांचं फ्रोझन शोल्डर झालंय, खांदे उचलत नाहीत बघा, आजकाल नवीनच आजार सुरू झालाय. वय 50 पाहून झाले की हातात वरती उचलत नाही, स्पिरुलिना खा ना भरपूर. इन्सोमनिया, झोप लागत नाही, हार्ट पेशंट. त्याच्यानंतर तुमच्या स्किनचा ग्लो चांगला राहायला पाहिजे. किडनीचं डिटॉक्स. ओके. बद्धकोष्ठता थांबवतं. व्हिटॅमिन A, B, B6, B12, व्हिटॅमिन डी पण आहे त्याच्यामध्ये, ई पण आहे, के पण आहे, सगळ्यात महत्वाचं. ओके. अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत. GLA आहे, डायबिटीस कंट्रोल करतं स्पिरुलिना. लिव्हर रिपेअर करतं, रक्ताची कमतरता दूर करतं, थकवा घालवतं, कमजोरी घालवतं, डोळ्यांच्या खालचे काळे डाग घालवतं,
लवकर ज्यांचे केस पांढरे झालेत त्यांना खायला द्या, झुर्रिया पडत नाहीत, ज्याचे हात पाय सुंब होतात त्यांना पण द्या, हाडं मजबूत राहतात, वजन कंट्रोल करायला जेवणाच्या अगोदर, वजन वाढवायला जेवणाच्या नंतर. पौष्टिक आहे, 100% नॅचरल आहे, चांगलं पचायला आहे, साईड इफेक्ट काही नाही, प्रतिकारशक्ती मजबूत होते, हाय प्रोटीन, हाय आयर्न, ब्रेन फंक्शन चांगलं राहण्याकरता. मला सुधरतच नाही, मला काय चाललंय कळतच नाही, कसं कळलं भावड्या? पूर्ण खा ना तू भरपूर आणि बोल, मार्केटिंग कर, प्रॉस्पेक्टिंग कर, मीटिंग अटेंड कर, मीटिंगला घेऊन ये, सगळं कळायला होतं तुम्हाला. आपण कम ऑन DXN. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं बीटा कॅरोटीन असायला पाहिजे. 1 ग्रॅम स्पिरुलिना इज इक्वल टू 1 किलो पालेभाज्या. 80-100 रुपये घालवायचे का 4 रुपये घालवायचे तुम्ही ठरवा. त्यामुळं डिस्क्लेमर, स्पिरुलिना इज अ नॉट अ मेडिसिन, हे औषध नाही, इट इज अ नॅचरल फूड सप्लिमेंट. हे डॉक्टरला पण दाखवू शकता, डॉक्टर स्वतः सांगतात आम्हाला पण द्या आणून, तुमच्याकडे मिळतात तर मस्तपैकी, हे आपण त्यांना सुद्धा देऊ शकतो. त्याच्या जोडीला डँटाडँग आपण आणले सुपर ग्रीन. आता एक फॉर्म्युला असा करायचा, हे जे सुपर ग्रीन आपल्याकडे आहे, एक ग्लास घ्यायचा, काचेचा ग्लास घ्या, कोमट पाणी घ्या, साधं पाणी घ्या, याच्यामध्ये सुपर ग्रीनची गोळी टाकायची आणि त्या गोळीमध्ये स्पिरुलिनाच्या गोळ्यांची पावडर टाकायची, 3 गोळ्या, 4 गोळ्या, 5 गोळ्या, 6 गोळ्या. धिंगाणा करा सकाळ संध्याकाळ. कारण सुपर ग्रीन मध्ये आपण काय काय टाकलंय, अल्फा अल्फा, स्पिरुलिना पावडर, शेवगा, मोरिंगा पावडर, गवांकूर, बरेली सीड, ज्येष्ठमध, बडीशेप, त्रिफळा, पपया, आवळा, मेथी, अश्वगंधा, खजूर, त्याच्यानंतर गवतीच्या, शतावरी, तुळस, पालक, जवस, तीळ, बीटरूट, हळद, दालचिनी, लवंग, पिपळी, कार्डिमॉन म्हणजे दालचिनी आणि आजमा, एवढं सगळं टाकलंय. MRP आपल्या सुपर ग्रीनची 265 आहे, 210 ला आहे, 75 PV आहे धिंगाणा. त्यामुळं हे खायला सुरुवात करा. त्यामुळे सुपर ग्रीन इज अन चांगलं ड्रिंक आपण म्हणूया, तेवढं मला क्लिअर दिसत नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये कंटेन्स अल्फा अल्फा, बरेली, आता जे वाचलं ते सगळं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, क्विक डिझॉल्विंग फॉर्म्युला, नो रिफाइंड शुगर, त्याच्यामध्ये अजिबात साखर नाही. सध्या जिमची पोरं, ITतली पोरं पहिले बघतात त्यात साखर आहे का, साखर नाही बोड्या, मग घे सुपर ग्रीन, घे स्पिरुलिना, घे मस्तपैकी, ग्लुटन फ्री, गहू नाही, ज्यांना वजन कमी करायची, ज्यांना डायबिटीज आहे त्यांना पण द्या मस्तपैकी सुपर ग्रीन, चालेल. आणि साखर पण नाही आणि गहू पण नाही, ग्लुटन पण नाही, त्यामुळे त्यांना चालेल. ट्रॅव्हल फ्रेंडली, कुठं चाललाय, प्रवासाला, गावाला चाललाय, हॉटेलमधनं पाण्याची बिस्लरीची बाटली घ्या, टाका गोळी आणि ते पाणी प्या, फुल धिंगाणा, काही त्रास होणार नाही. आणि असं दिसलं पाहिजे मस्तपैकी, सुपर ग्रीन ग्लासमध्ये गोळी, वर्ण स्पिरुलिनाचे